सुधाकर बडगुजर यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। हे चुकीचं आहे। जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनच्या सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेन मी, जाहीरपणे गळफास घेईन। एवढं नालायक पण माझ्या 53 वर्ष लाईफमध्ये कधी मी हे नाही केलं, साधी एनसी सुद्धा नाही। हे गुन्हे आहेत माझ्यावरती, आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत। कागदपत्र खोटं बोलणं, ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना। अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे। हे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अगदी रक्त गोठलेले तळपायचे यांचा, एवढे अनुभव आहे त्यांचे। तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, चुकीचे गुन्हे दाखल करू नका। तुम्ही केले गुन्हे दाखल केलेले आहेतच, आता हे या प्रोसेसमधनं मला जावंच लागेल, परंतु अशी कारवाई, अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका। सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही। कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही। सामान्य शिवसैनिकांना, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं, एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो। काँग्रेसच्या एका आमदारांनी आज अशी माहिती दिली आहे की सलीम गुप्ता हा यापूर्वीच मरण पावलेला आहे, त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो संशयास्पद आहे। माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं। खरं तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे। याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही। आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे। मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे। मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे। असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं। त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये। मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक, त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते। त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती। आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कुणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये। आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं। हे जे अँटी करप्शनची जी केस आहे त्यांचं म्हणणं आहे की ओपन खुली चौकशी आम्ही केलेली होती आणि त्या खुली चौकशीमध्ये तुम्ही दोषी आढळला म्हणून हा गुन्हा दाखल केला असं म्हणणं आहे। आणि हे नेमके आयुक्त कोण होते त्यावेळेस की त्यांनी ही तक्रार केलेली होती, पुढे काय झालं होतं? परवीन गळामची जी तक्रार केली होती त्याविरोधात आपण सेक्शन 12 खाली पिटिशन दाखल आहे। त्याच्यावरती कोर्टात ते न्यायालयीन बाब आहेत, न्यायप्रविष्ट आहे। ही तक्रार प्रवीण गेडामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना ही पत्र पाठवलेलं असेल, परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे 30 लाख रुपये, मी कंपनीकडनं 30 लाख रुपये घेऊन मी रिटायर झालेलं आहे। आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात की 33 लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी ह्याला फोर्जरी वगैरे असं, पण ते माझे रिटायरमेंट डीड रजिस्टर्ड डीड आहेत, प्रत्येक गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटची पत्र आहेत। जर हे निघालं, मी पुन्हा म्हटलो, जर फोर्जरी निघालं माझं डॉक्युमेंट्स, तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडेंटच्या कॅबिनमध्ये जाऊन गळफास घ्यायला तयार आहे। पण या 10 वर्षामध्ये तुम्हाला कधी चौकशीला बोलवलंच नाही का? कधी चौकशी झाली? एक वेळा बोलवलं होतं, एक 5-6 वर्षापूर्वी बोलवलं होतं, त्यानंतर नाही बोलवलं। आता
तुम्ही म्हणाल की फसवणूक वगैरे असं काही नाही किंवा मग त्यांच्याकडनं अन्यायपूर्वक तुमच्यावरती सगळे खटले किंवा गुन्हे दाखल केले जातात, मग याच्या विरोधात आता तुम्ही पुन्हा कोर्टामध्ये किंवा असं काही बघूया आता. आम्हाला एकच असे ह्युमन राईट्स किंवा सेंट्रल व्हिजिलन्स या 2 एजन्सी आहेत, पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे होती. नोटीस म्हणणं मांडून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात आम्हाला हजर राहण्याची. हो, तुम्ही वारंवार आरोप करताय की पोलीस आणि प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली कुणाचा दबाव आहे असं आपल्याला वाटतं? सर्वच पोलीस तसे नसतात. काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस दबावाखाली काम करतात. आता नेमका यामध्ये कोण काम करतंय हे सांगणं कठीण आहे. कोण असावं असं राजकीय सत्ताधारी कोण आपल्याला वाटतं की त्यांच्या दबावात येऊ शकतो? मी कोणाचं नाव घेत नाही की म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीचं वैभव असतं पण त्याचं पाणी ताणलेला वाटसरू पिऊ शकत नाही, कारण ते खारट असतं. आमची छोटीशी विहीर आहे, खोल आहे, पण तिचं पाणी पिण्यालायक आहे. ते ताणलेलं वाटसरू पिऊ शकतो. आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे, आम्हाला आमची छोटीशी विहीर बरी. धन्यवाद. चौकशीला आपण जाणार, चौकशीला बोलवले आपल्याला दोन्ही ठिकाणी क्राईम ब्रँच नाही, मी पत्र देतोय की तुम्ही ज्या सेक्शन खाली मला नोटीस बजावलेली आहे त्याची एव्हिडन्स मला कोर्टातनं काढावं लागतील. 106 पानाचं पिटिशन आहे. ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे म्हणून मी 7-8 दिवसाचा वेळ मागितला त्यांना. माझं पत्र गेलं असेल, आता सबमिट झालं असेल, तर मी तिथं नाही जाणार आता. म्हणजे कोर्टातनं माहिती आल्यानंतर त्यांना सबमिट करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे ही हिंदी आहे. पत्रकार परिषद यावेळी आपण पाहिली. सलीम कुत्ताची हत्या 1998 मध्येच झाली. त्यानंतर आता हे आरोप कसले यावर बडगुजर यांनी भाष्य केलं आहे. पोलिसांवरती दबाव आहे आणि हे सगळं पोलीस दबावाखाली करत असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय.